सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ठाकरे गट मनसेच्या बैठकीत ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्येच वाद झाल्याचं समोर आलंय। ग्रामीण संपर्क प्रमुख जयंत दिंडे आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्यात बैठकीदरम्यानच वाद झाल्याचं समजतंय। संतप्त झालेले विनायक पांडे हे चालू बैठकीतून बाहेर पडले। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्याचं समजतंय। वादादरम्यान शिवीगाळ झाल्याची देखील चर्चा आहे। ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीत माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात झालेल्या वादानंतर ग्रामीण संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी प्रसार माध्यमांना आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजता पहिली प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही बोलत असतो असं लहानपणी, परंतु तुम्ही म्हणता मग काही वादविवाद झाला, असा काही वादविवाद झालेला नाही। हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवला। वादविवाद झाला तर मग तुम्ही माफी मागतो? कोणी माफी मागतो? माझे प्रत्येक भाषण तपासून बघा। माझ्या भाषणाचा मुद्दा असा असतो की ज्यांना पटलं नाही त्यांची क्षमा मागतो आणि ज्यांना पटलं त्यांनी अंमलात आणावं। असं लहानपणापासूनची जर भाषण तपासले नाही त्याच्यात असं मुद्दा आपण नाही, अनेक मुद्दे त्याच्यात होते। तर आजची बैठकच मुळात नाशिकचे खालाड आणि शांतता आणि सुव्यवस्था या पद्धतीने त्या मुद्द्यांवर झालेली आहे। त्याच्यामुळे तो विषय सगळेच त्या ठिकाणी होते। नाही असं काही मनात गैरसमज आणू नका आणि तुम्हाला हात जोडून सांगतो, इतक्या सोन्यासारख्या क्षणामध्ये तुम्ही गैरसमज पसरवू नका, हात जोडून विनंती करतो। आणि आम्ही काय मोठे राजकारणी मोठे नाही आहे। इतर राजकारण्यांना तुम्ही प्रश्न विचारता, कोंडीत पकडता, तर आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत। तुम्ही जास्ती जेवढं खोलाल तेवढं आमचाही सीएम तुटायची येईल। तरी हात जोडून विनंती तुमचा याच्यावर तुम्ही गैरसमज पसरवू नका आणि महाराष्ट्राला दिशाभूल करू नका, एवढीच विनंती। दिशाभूल जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।